Praise the Lord. हालेलुया. Today is a wonderful day, आजचा दिवस महान आहे and God will not deny anything to you. आणि देव कुठल्याही गोष्टीला आज तुम्हाला नाकारणार नाही. Praise God. आमेन. When we give him his rightful place, जेव्हा आपण देवाला त्याचं योग्य स्थान देतो, he never disappoints us. मग देव आपल्याला नाराज करत नाही. Amen. आमेन. Looking unto Jesus. येशूकडे पाहणे, That's what we are studying. याचा अभ्यास आपला चाललेला आहे. Looking unto Jesus. येशूकडे पाहणे. Amen. Amen. In these last days, या शेवटच्या दिवसांमध्ये the devil will try his best that you focus on many other things other than Jesus. सैतान सगळे प्रयत्न करेल की आपण येशूवरचं लक्ष काढून इतर गोष्टींकडे लक्ष लावावं. And when you do that, आणि जेव्हा आपण असं करायला लागू, you will suffer. त्यावेळेला आपल्यालाच त्रास होईल. Amen. आमेन. The times are not good. कारण की वेळ काही चांगली नाही. Times are bad. सध्याचा काळ फार बेकार आहे. And there is no answer in this world. आणि या जगामध्ये कुठल्याही गोष्टींचं उत्तरच मिळत नाही. Every answer is found in Jesus. प्रत्येक उत्तर आपल्याला येशूमध्येच मिळतं. He who has Jesus has life. ज्याच्याकडे येशू आहे त्याच्याकडे जीवन आहे. He who has no Jesus has no life. ज्याच्याकडे येशू नाही त्याच्याकडे जीवन नाही. Amen. आमेन. We'll open our Bibles to Hebrews chapter 12 verse 2. इब्रिकराचा 12वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला काढूया. Looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is set down at the right hand of the throne of God. इब्रिकराचा 12वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन, आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Praise the Lord. Amen. You know, the author is telling us आपल्याला हा लेखक असं सांगतोय we need to fix our eyes on Jesus. की आपण आपले डोळे येशूवर केंद्रित केले पाहिजेत. Amen. Amen. It means याचा अर्थ असा लागतो taking your eyes off the world and fixing it up only on Jesus. की आपले डोळे जगावरनं काढून फक्त येशूवर केंद्रित करणे. That is the secret of your success. आणि तुमच्या यशामागचं रहस्य जर काही असेल तर हेच असू शकतं. Praise the Lord. Amen. And so we need to have a proper look at Jesus. आणि म्हणून आपण येशूकडे योग्य रीतीनं पाहायला हवं. We saw a little aspect of the physical Jesus, आपण शारीरिक येशूचे काही पैलू पाहिले, but पण now we are going to enter in deeper आता आपण थोडेसे खोल जाणार आहोत. to have a proper vision of Jesus. येशू ख्रिस्ताचा एक यथायोग्य दृष्टांत प्राप्त करून घ्यायला You need to know his characteristics. पहिलं तर आपल्याला कळायला हवं की येशूचे गुणधर्म, येशूचं चारित्र्य, स्वभाव, गुणधर्म काय होते. That will improve your confidence on him. आणि त्यामुळे तुमचा येशूवरचा विश्वास जो आहे तो अजून सुधारेल. The more you know of a person, जेवढे एखाद्या व्यक्तीविषयी जास्त प्रमाणात आपल्याला कळायला लागतं, the better you can place your confidence on him. तेवढं चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या व्यक्तीवर विश्वास ठेवता येतो. You cannot trust a stranger. आपण एखाद्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवू शकत नाही. Knowledge builds your hope on him. ज्ञान त्याच्यावरची आशा आपली वाढवते. Praise the Lord. त्याच्याविषयीचं ज्ञान आपली त्याच्यावरची आशा वाढवते. Because faith always builds you up. कारण विश्वास नेहमीच आपल्याला वाढवतो. So knowledge of the Lord Jesus Christ is right. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान हे योग्य आहे. And we need to have the knowledge of Jesus. आणि आपल्याला येशूचं ज्ञान हे प्राप्त व्हायलाच हवं. Amen. Amen. So we need to know also his characteristics. तर आपल्याला येशूतले स्वभाव गुणधर्म सुद्धा कळायला हवे. It is very important हे अतिशय महत्त्वाचं आहे how everybody portrays Jesus to you. की प्रत्येक जण येशू ख्रिस्ताला आपल्या समोर कुठल्या पद्धतीनं सादर करतो. Try to understand what I'm saying. आता मी जे बोलत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला समजून घ्यायचा कमीत कमी प्रयत्न It's करायचा. very important how everybody portrays Jesus as. हे अतिशय महत्त्वाचं आहे की प्रत्येक जण आपल्या समोर येशू सादर करताना कुठल्या दृष्टिकोनातून कसा सादर करतो. When I was in the world, जेव्हा मी जगात होतो, the world or some of the people who say they knew Jesus portrayed Jesus in a very different way to me. त्याला काही माणसं जी म्हणायची की आम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक आहे, माहित आहे, त्यांनी येशूचं सादरीकरण एका वेगळ्या रीतीनं मला केलं. That's why I was not saved. आणि म्हणून माझं तारण झालं नाही. That's why I did not like Jesus. आणि म्हणून मला येशू आवडलाही नाही. So it all depends how one portrays Jesus to you. तर एखादा व्यक्ती येशूचं सादरीकरण आपल्याला कुठल्या पद्धतीनं करतो, येशूचं काय चित्र एखादा व्यक्ती आपल्या समोर पुढे करत आहे त्यावर अवलंबून आहे की आपण येशूला घेणार आहे, नाही घेणार आहे, आवडतोय, न आवडतोय, Amen. काय आहे. For example, उदाहरणार्थ some of you come from traditional churches. तुमच्यातली काही माणसं पारंपरिक मंडळांमधनं, पंथीय मंडळांमधनं येतात. They have to portray Christ correctly. त्यांनी ख्रिस्त योग्य रीतीनं पुढे
आणला पाहिजे. Amen. Though ख्रिस्ताचं our चित्र. church name is Vineyard Workers Church, आता जरी आपल्या चर्चचं नाव विनियार्ड वर्कर्स चर्च आहे, we are not smaller in any measure to a church that is called after Christ. आपण कुठल्या रीतीनं लहान नाहीये, तुच्छ नाहीये. एखाद्या चर्चचं नाव समजा क्राइस्ट आहे किंवा येशूच्या नावानं त्या चर्चचं नाव आहे आणि आपलं विनियार्ड वर्कर्स चर्च हे नाव आहे, तरी आपण कुठल्या रीतीनं खालचे किंवा तुच्छ नाहीये. Some people think काही लोकांना असं वाटतं if I put that word Jesus, that means I'm portraying Christ correctly. आम्ही जे येशूचं नाव त्या नावात घालून टाकलं तर याचा अर्थ मग असा लागतो की आम्ही येशूला योग्य रीतीनं पुढे करत आहोत, येशूचं चित्र आम्ही लोकांसमोर व्यवस्थित आणतोय. But that is not necessary. पण हे काही गरजेचं नाही. नावात येशू घातला आणि नावात आडनावात ख्रिस्त घातला की ते जे काही चालणारं चर्च आहे ते येशू सारखं चालतंय असं सांगवत नाही. That doesn't mean you don't need to have a church named after Christ. आता याचा अर्थ असाही लागत नाही की आपल्या किंवा कुठल्याही चर्चच्या नावात येशूचं नाव किंवा क्राइस्ट हे नाव नको असंही नाही. It's a good testimony. असंही नाही आणि तसंही नाही. ही साक्ष चांगली आहे. Like in South we have Jesus calls, Jesus comes, Jesus and redeems, Jesus saves. जसं साऊथ इंडियामध्ये जीसस कॉल्स आहे, जीसस सेव्स आहे, जीसस रिडीम्स आहे. Say there are many names after the name of Jesus. आणि येशूच्या नावानं कितीतरी संस्था, कितीतरी चर्च चालतायत. But पण the most important factor is सगळ्यात महत्वाचा घटक त्यातला असा आहे की they should give proper Jesus to the crowd if the crowd has to be saved. जर त्या आलेल्या गर्दीचं तारण व्हायला हवं आहे तर आलेल्या गर्दीला त्यांनी योग्य रीतीनं येशू दिला पाहिजे. Many times बऱ्याच वेळेला we take what the world gives us about Jesus. आपण जग आपल्याला येशूविषयीनं जे काही सांगतं देतं ते आपण घेतो. That's why we have a contorted picture of Jesus. आणि म्हणून येशूविषयीची एक प्रतिमाच आपली वेगळी वाकडी होऊन जाते. Amen. आमेन. What kind of picture do you have of Jesus? येशूविषयी तुमच्या मनात काय चित्र आहे On that depends how much you will be strong in faith. याच्यावर हे अवलंबून आहे की तुम्ही विश्वासात किती बळकट होणार आहात. Amen. आमेन. Some of the churches don't manifest the way the Bible has manifested Jesus. काही चर्चेस मध्ये ज्या रीतीनं बायबलनं येशूला प्रगट केलेलं आहे त्या रीतीनं काही चर्चमध्ये येशू सांगितला जात नाही, प्रगट केला जात नाही. That's why people don't have a closer walk with him. आणि म्हणून माणसं किंवा येणारी माणसं तेवढ्या जवळीकतेनं येशू बरोबर चालत नाही. त्याच्या मागचं एक कारण हे. That's why you have a lots of various degrees of manifestation of the Lord Jesus Christ. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाचे टप्पे विविध आहेत आणि वेगवेगळे कितीतरी वेगवेगळ्या प्रमाणातले आहेत. It all depends how much measure of Christ you got in you. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की येशू ख्रिस्त तुझ्यामध्ये किती प्रमाणात आलाय. What kind of picture do you have of Jesus? कुठल्या पद्धतीचं चित्र तुझ्या मनात येशू विषयीचं आहे. Like for instance, जसं उदाहरणार्थ that fellow in the Bible in Matthew 25, a person with one talent, मत्तई 25 मधला तो व्यक्ती की ज्याच्याकडे एक नाणं किंवा एक कला होती, where the master is typifying the Lord Jesus Christ. की जिथं प्रभू येशू ख्रिस्त धन्यासमान आपल्याला दर्शक म्हणून दिला जात आहे. In Matthew 25:24, मत्तयाचा 25वा अध्याय आणि त्यातलं 24वं वचन. now this fellow with the one talent had a contorted picture of his master. हा जो एक नाणं असलेला माणूस होता त्याचं मालकाविषयीचं चित्रच वाकडं होतं. And that's why म्हणून he could not do anything for the त्याला- kingdom of God. आणि म्हणून त्याला देवाच्या राज्यासाठी काहीही करता आलं नाही. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? The person who had 5 talent did much for his master. ज्या व्यक्तीकडे 5 नाणी होती त्याने आपल्या मालकासाठी धन्यासाठी बरंच काही केलं. The person who had 2 talent did much for his master. ज्या व्यक्तीकडे 2 नाणी होती त्यांनी आपल्या धन्यासाठी बरंच काही केलं. But the person who had 1 talent didn't do anything for his master. पण ज्या व्यक्तीकडे एक नाणं होतं त्यानं आपल्या धन्यासाठी काहीच केलं नाही. Why? का? Because he had no proper picture of his master. कारण त्याच्या मनामध्ये त्याच्या धन्याविषयीचं चित्रच पहिलं बरोबर नाही. Because when the master asked him, कारण जेव्हा धन्यानी त्याला विचारलं, why did you hide your talent? तू का बरं तुझी कला किंवा तुझं नाणं तू का लपवलं, का पुरलं? There he reveals his heart. तिथं तो त्याचं हृदय प्रगट There करतो. he reveals the picture he had of his master. आणि तिथं तो आपल्या धन्याविषयीनं त्याच्या मनात काय चित्र होतं हे प्रगट करतो. What did he say? तो काय बोलला? Master, धन्या, I know मला माहित आहे you are a very harsh and hard man. 24वा वचन मत्तयाचा 25वा अध्याय. तो म्हणतो, महाराज मी तुम्हाला ओळखलेली आहे, तुम्ही फार कठोर माणूस आहात. Ah, see, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही फार कडक आहात. see, what kind of picture do you have of your master? तुमच्या धन्याविषयी तुमच्या मनात कुठल्या पद्धतीचं चित्र आहे? See, on it depends how much you will work for your master. त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या धन्यासाठी किती काम करणार आहात किंवा करणारच नाही.
will you be ready to die even for your master? तुम्ही तुमच्या धन्यासाठी मरायलाही तयार होणार आहात की नाही हे तुमच्या मनात तुमच्या धन्याचं काय चित्र आहे यावर अवलंबून That's आहे. why some are not ready to die for our master. आणि म्हणून काही माणसं धन्यासाठी मरायला तयार होत नाही त्यामागचं हे कारण Why? का Because they have a contorted picture of our master. त्यांच्या मनामध्ये आपल्या धन्याविषयीचं म्हणजे येशूचं चित्रच त्यांनी वेडं वाकडं केलंय. Here he says, इथं तो म्हणतो Master, धन्या I know you are a very harsh and hard man, किंवा महाराज असं लिहिलंय की मी तुम्हाला ओळखलंय तुम्ही फार कठोर माणूस आहात. reaping where you did not sow, तुम्ही जिथं पेरलं नाही तिथेही कापता and gathering where you did not winnow. आणि तुम्ही जिथं विखरलं नाही तिथेही गोळा करायला जाता. See, he had, see what kind of image he had of his master. कुठल्या पद्धतीची प्रतिमा त्यानं धन्याविषयी केली होती पहा. That's why he hid his talent. आणि म्हणून त्यानं आपलं नाणं किंवा कला पुरून ठेवली की मला काही करायचंच नाही, मला यात पडायचंच नाही, See, I don't have got to do anything with मला this. याच्यात काही संबंध ठेवायचा आहे, मुझे करना भी नाही, मुझे इसमें गिरना भी नाही. Yes, I will be his servant, हा मी त्याचा सेवक असीन, but मी त्याचा चाकर असीन, पण I will not do much for him. मुझे नहीं करना काफी कुछ इनके लिए. That's why म्हणून some people, काही लोक they go to heaven, जातात स्वर्गात but without doing anything for their master. पण आपल्या धन्यासाठी काही न करता जातात. Why? का? Because they have got a wrong image of their master. धन्याचं चित्रच त्यांच्या मनात वागड आहे. He didn't do anything for his master. त्यानं आपल्या धन्यासाठी काही केलं नाही. And the master said, धनी बोलला, You wicked and lazy servant. तू दुष्ट आणि आळशी सेवक. In other words, दुसऱ्या शब्दात you did not get a proper picture of me. तू वाईट आणि आळशी दास, याचा अर्थ माझ्या विषयीचं चित्रच तू बरोबर मनात रंगवलेलं नाहीये. The other two had a proper picture of their master. बाकीच्या दोन माणसांमध्ये धन्याविषयीचं चित्र आणि धन्याची प्रतिमा बरोबर होती. So what kind of image of Jesus you will bring forth? तर तुम्ही कुठल्या पद्धतीची येशूची प्रतिमा समोर आणणार The आहात? best or the worst? चांगली की वाईट? See? That will prove where you will be with Jesus. त्याच्यावरनं सिद्ध होईल की तुम्ही येशू समवेत कितपत कुठवर राहणार आहात, जाणार आहात. Praise the Lord. Amen. And sometimes कधी-कधी. it is the preachers who do not give the proper picture of Jesus. उपदेशकच किंवा प्रीचिंग करणारे प्रीचरच येशूचं योग्य चित्र लोकांना देत नाहीत. कधी कधी असंही असतं. Sometimes they put such a fear in the people's hearts कधी कधी उपदेश करणारे उपदेशक येणाऱ्या लोकांच्या मनात इतकी भीती घालतात that if you don't do this, then God's curse will fall upon you. तू असं केलं नाही तर देवाचा शाप तुझ्यावर पडेल. So people say it's better I be far away from all this curse and लिमिटलेस blessing. भीती घालतात. आणि मग येणारी माणसं म्हणतात की मला ह्याच्यात पडायचंच नाहीये ना, जर शाप वगैरे पडणार असतील माझ्याकडनं तर चुका होऊ शकतात, आणि चुका घडल्यानंतर हे शाप बीप जर येणार असतील तर मुझे करना ही नाही ना. When I went to Bangalore to preach, जेव्हा मी बँगलोरला एकदा प्रीचिंग करायला I गेलेलो, was in that pastor's car एक पास्टर होते, त्यांच्या गाडीत मी बसलेलो. and the driver told me, त्या गाडीचा ड्रायव्हर मला म्हणाला, I'm very afraid of my pastor. माझ्या पास्टरांना मी फार घाबरतो. See, healthy respect is one thing, dread is another. मी का म्हणतो, देवाच्या सेवकासाठी असलेला एक आरोग्यवान आदर वेगळा आणि असलेली आतंकवाद्यासारखी दहशत वेगळी. See, Amen. are you understanding? समजतंय ना? So people looked at Jesus as somebody who has to be dreaded. तर मग लोकांनी येशूकडे पाहायची सुरुवात एक अशी व्हायला लागली लोकांची, किंवा होणार की नाही काहीतरी भीतीदायक आहे. So the driver told me, तर तो ड्रायव्हर मला म्हणाला, my pastor is very strict. माझे पास्टर फार कठोर आणि कडक आहेत. One day I didn't listen to him. एके दिवशी ना माझ्या पास्टरांचं मी ऐकलं नाही. He said, curse on you. तर माझ्या पास्टरांनी मला सांगितलं तू शापित आहे, And I lost my job only. आणि त्यानंतर माझी नोकरीच गेली. बिचारा. See, they have that fear. माझी तर सगळी सहानुभूती त्याच्यावर गेली. म्हटलं बिचारा. Now, it all depended on what kind of picture they are portraying. हे सगळं याच्यावर अवलंबून असतं की सांगणारे, बोलणारे, देणारे कुठल्या पद्धतीचं चित्र आणि प्रतिमा लोकांच्या मनात येशूविषयी बिंबवतायत. You should always strike a proper balance about Jesus. यथायोग्य संतुलन नेहमी येशूविषयी साधायला हवं. I know none of us can give 100% picture of Jesus. मला माहितीये ना की आपल्यातलं किंवा आमच्यातलं देखील कोणीही 100% येशूचं चित्र तंतोतंत तसं रंगवून सांगू शकत नाहीये, मी जाणतो. That's why म्हणून. we preachers have to spend lot of time with Jesus. आणि म्हणून आमच्यासारखे जे उपदेशक आहेत ना, त्यांनी येशूच्या सहवासात जास्त वेळ घालवायला हवी किंवा लागते ती यासाठीच. That's why our preachers, people like us, we should not be spending more time with the people. We should be spending more time with the Holy Spirit. आणि म्हणून आमच्यासारख्या उपदेशकांनी जास्त काळ लोकांमध्ये घालवायला नकोय, तर पवित्र आत्म्याच्या सहवासात जास्त काळ घालवायला हवाय. Praise the Lord. Amen. Many people are not saved because we have not given the correct picture of Jesus. बऱ्याच माणसांचं तारण का झालेलं नाही, कारण की त्या माणसांना येशूविषयीची योग्य प्रतिमा सादर केली गेलेली नाही. See, I'm not talking about the physical
features of Jesus. मी येशूच्या शारीरिक रूपाविषयी बोलत नाहीये. I'm talking about the characteristics of Jesus. मी येशू ख्रिस्ताचे स्वभाव गुणधर्म सांगतोय ते I'm talking बोलतोय. about the attributes of Jesus. येशू ख्रिस्ताच्या स्वभाव गुणधर्मातले पैलू लोकांसमोर कसे सांगितले गेले पाहिजेत याविषयी मी बोलतोय. The way you bring forth Jesus will bring out the best or the worst through you. ज्या रीतीनं तुम्ही येशूला लोकांसमोर सादर करताय त्यातनं तुमच्यातनं वाईटातलं वाईट बाहेर पडेल नाही तर चांगल्यातलं चांगलं बाहेर पडेल. Praise the Lord. Amen. Like for instance, उदाहरणार्थ when I see the movie Jesus of Nazareth, जेव्हा मी तो चित्रपट पाहतो जीसस ऑफ नॅझरेथ I'm very much touched in my emotions. आमच्या काळातला जुना तेव्हा मला माझ्या भावनांना फार स्पर्श होतो In my image, I'm very touched. आणि माझ्या प्रतिमेमध्ये माझ्या कल्पनांमध्ये मला खूप स्पर्श होतो. It's not just his face, फक्त त्याचा चेहरा नाही but the whole stance which fits so much according to the Bible. पण ज्या पद्धतीनं ते त्यांनी संपूर्ण सादरीकरण जीसस ऑफ नॅझरेथ या चित्रपटात केलेलं आहे बायबलला धरून That it generates a love for Jesus. की त्यातून येशूसाठी एक प्रेम निर्माण होतं. Amen. Amen. And it propels me to do greater things for my आणि Jesus. मला गळ बसते की माझ्या येशूसाठी मी काहीतरी अजून मोठं काम केलं पाहिजे. Every time you picture Jesus, it should be having close resemblance to the word of God. ज्या दर वेळेला तुम्ही येशूचं चित्र लोकांसमोर सादर करता ते बायबलला धरून बायबलला फार संबंधित असायला हवं. Praise the Lord. Amen. Because we have not walked with Jesus. का आपण शरीर रूपाने त्या येशू बरोबर चाललेलो We नाही. have not seen him talking. आपण त्या येशूला शरीर रूपाने बोलताना आपल्याशी पाहिलेलं नाही. We have not seen how he wept when he saw Lazarus' grave. येशू ख्रिस्ताने जेव्हा लाजराची कबर पाहिली आणि येशू कसा रडला हे तुम्ही आणि मी तर पाहिलेलं नाही. But the more we read the word, पण जेवढं जास्त आपण बायबल वाचत राहतो the Holy Spirit gives us a picture of the true Jesus. तेवढं पवित्र आत्मा आपल्याला येशूचं खरं चित्र देतो. That's why we who are called pastors and elders and preachers, आणि म्हणून ज्या आम्हाला पास्टर एल्डर्स आणि प्रीचर किंवा उपदेशक म्हटलं जातं we have to have a very close walk with Jesus. आमचं चालणं येशू समवेत फार जवळचं The पाहिजे. more closer I walk with Jesus, the more people will be saved. जेवढं मी जवळून येशू बरोबर चालीन तेवढं जास्त लोकांचं तारण होईल. How many are understanding what I'm किती saying? लोकांना कळतं मी काय म्हणतोय. And the more substance I give of Jesus to आणि you, जेवढं मी वजनदार बाबी तुम्हाला येशू विषयी देईन the more stronger you will become. तेवढे तुम्हीच प्रभूमध्ये बलवान व्हाल. Because you have the proper picture of Jesus. कारण की तुम्हाला येशूची एक योग्य प्रतिमा आणि योग्य चित्र निर्माण होईल. Some people have only 5% of Jesus. काही लोकांना येशू विषयीची प्रतिमा आणि चित्र फक्त 5% मिळाली. That's why sometimes they come to church, sometimes they don't, sometimes they are wayward, sometimes they get into the world. आणि म्हणून ती माणसं काही वेळेला चर्चला येतात मग नंतर येत नाहीत, काही वेळेला असतात मग नसतात, कधी जगात जातात कधी परत येतात हे यासाठी. Then they do all kinds of wrong things. मग सगळ्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करतात हे Why? यासाठी. का? Because only 5% or 2% of the substance of Jesus they carry in their कारण heart. की त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त 2-5% त्यांना येशूची एक प्रतिमा निर्माण करून मिळालेली आहे की ज्यावर अवलंबून ते जगतायत. Amen. आमेन. I have seen that movie, Jesus of Nazareth, so many times. जीसस ऑफ नॅझरेथ हा चित्रपट मी अगणित वेळेला पाहिलाय. I had a very close friend of mine in those days. त्या काळामध्ये माझा एक अतिशय जवळचा मित्र होता. He had a TV and a video which we didn't have. त्यांच्याकडे टीव्ही आणि व्हिडिओ प्लेअर होता की जो आमच्याकडे त्या जमान्यात नव्हता. And we used to go to his house in the evening, तर आम्ही त्यांच्या घरी संध्याकाळी जायचो have nice food with the family, आणि त्यांच्या समवेत बसून पहिलं आम्ही जेवायचो. and then मग we used to put on the Jesus of Nazareth. जीसस ऑफ नॅझरेथ हा चित्रपट आम्ही लावायचो. And the whole night we used to watch. संपूर्ण रात्रभर तो चित्रपट आम्ही पाहायचो. तो चित्रपट लांब आहे, And मोठा आहे. you know how many hours it is? आणि 4 hours, कितीतरी- 5 hours. कितीतरी तासांचा आहे, 4-5 तासांचा आहे. But पण that used to be reflected in our imagination. इतकी ती सारी प्रतिमा आमच्यामध्ये बिंबली जायची. So many times we have seen. अगणित वेळेला तो चित्रपट आम्ही पाहिलाय That print is registered in my mind. आणि ते प्रिंट माझ्या मनामध्ये ठसलेलं आहे. See, and many times we see that movie आणि बऱ्याच वेळेला तो चित्रपट आम्ही पाहतो and we imagine him to be in that way. आणि आपण कल्पना करतो की त्याच रीतीनं येशू असेल. Yet it is not complete. तरी देखील ते चित्र पूर्ण नाही. Yet it is not complete. तरी देखील ती प्रतिमा पूर्ण नाही. You cannot say, I have seen Jesus of Nazareth 20 times and I have not read the Bible. तुम्ही असं म्हणू नाही शकत की मी जीसस ऑफ नॅझरेथ 20 वेळेला पाहिलेलं आहे आणि मी बायबल वाचलेलंच नाही. No, नाही. because कारण- you may see the Jesus of movie Nazareth 100 times, but yet you will not come to the complete reality unless you read the 4 Gospels of my Jesus. तुम्ही 100 वेळेला जरी जीसस ऑफ नॅझरेथ हा चित्रपट पाहिलेला असला किंवा अलीकडच्या काळात म्हटलं द सन ऑफ गॉड तरी देखील तुम्ही जर बायबल मधली 4 शुभवर्तमानं वाचलेली नसतील
तर तुम्हाला येशूची प्रतिमा पुरेपूर मिळणार You नाही. need to be very careful, even if it carries the name of Jesus, whether that movie really has the substance of Jesus. फार जपायचं की भले त्या चित्रपटाला येशूचं नाव असलं तरी देखील त्या चित्रपटात येशूविषयी त्यांनी जे काही पोर्ट्रे केलंय त्यात काही वजन आहे का आपलं असंच आहे Amen. हे बघायचं, You need to be very careful. हे तपासायचं, सांभाळून राहायचं. Amen. Amen. If the film revolves around the Bible, then it is okay to watch it. तो चित्रपट बायबलला धरून असेल तर त्याला पाहणं ठीक आहे. Otherwise, you will get the wrong image of my Jesus. नाही तर माझ्या येशूची प्रतिमा तुमच्या मनात चुकीची होईल. Like some time back, जसं काही दिवसांपूर्वी, some months back, Sandra told us, I want to see the movie Noah. काही महिन्यांपूर्वी सँड्रानी आम्हाला सांगितलं एक चित्रपट आलेला नोआ. And without asking anybody about that movie, just because it was called Noah, I took my daughter and my wife, we went to the theater. आणि सँड्रा म्हटली First की time, डॅडी तो after many, नोआ, many years. सँड्रा म्हणाली की तो नोआ चित्रपट मला पाहायचा. तर आता नोआ हे बायबलशी संबंधित नाव आहे. ते ऐकल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की पाहायला हरकत नाही. आणि अनेक वर्षांनंतर आम्ही मल्टिप्लेक्स मधल्या थिएटरमध्ये हा नोआ पिक्चर बघायला 3 जण गेलो. E Square. ई स्क्वेअर. And so the owner, still, since they know us, they gave us the best place and with Malak- all eatery and everything during the break. ई स्क्वेअरचे मालक आम्हाला चांगल्या रीतीनं ओळखतात आणि म्हणून त्यांनी आमची सेवाही चांगली केली की चित्रपट पाहताना त्यांना खाणं पिणं काही कमी पडू देऊ नका. And then I was very excited. आणि मी आनंदी I आवेशी, thought Sandra also wants to see that movie सँड्रालाही पाहायचा आहे हा पिक्चर because it was the latest release. आणि लेटेस्ट रिलीज होता. नोआ नाव आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की ठीक आहे. But when we saw that movie, जेव्हा तो चित्रपट आम्ही पाहिला it was so much outside the Bible. इतका बायबलच्या बाहेरचा, आय जस्ट वॉन्टेड टू रन अवे. ऍक्च्युली मला पळून जायचं होतं. halfway through, I'm saying we will just walk out now. म्हणजे अर्ध्यातनं मनात असं आलं होतं की आय वॉन्ट टू रन अवे, मला पळायचं इथून. And Sandra was asking me, Daddy, only 8 were in the ark here. There are 9 and 10. आणि सँड्राचे प्रश्न सुरू झाले की डॅडी तारूत फक्त 8 जण होते, इथं इतके सारे कसे दाखवलेत. म्हटलं तोच तो घोटाळा आहे. How the 9th one came and the king is there and he's fighting there with Noah in the ark. हा नवा कोण आला आणि हा कोण राजा आला आणि हे काय भांडतायत, हे काय युद्ध करता. आमच्या नोआने असं नाही केलं. And then he killed somebody there in the ark itself and all. I don't आणि know what तो a confusing story it was. नोआ त्या तारूत कुणाला मारतोय काय आणि काय काय गोंधळ, म्हणजे काही त्याला अर्थच नाही. So in the interval we got all that food stuff and all. I said, come on, get up, let us go home. इंटरव्हल मध्ये ते सगळं खाणं पिणं आम्ही घेतलं जरूर, पण म्हटलो की चला पॅक अप, वी वॉन्ट टू गो होम. We never saw that movie. We don't know what it is आणि now. तो पिक्चर आम्ही पुढे पाहिला नाही. काय आहे काय स्टोरी आम्हाला माहित नाही. See, you need to be careful. तसं सांभाळायचं बाबा. See, people, the world will give you a wrong picture of the Bible. जग तुम्हाला बायबलचं चुकीचं चित्र देईल. And if you get that wrong picture in your heart, you will not do anything for the Lord. आणि बायबलचं चुकीचं चित्र तुमच्या अंतःकरणात निर्माण झालं ना की तुम्ही प्रभूसाठी काही करणार नाही. तुम्ही म्हणाल नको मुझे इसमें गिरना ही नाही. Somebody told me the movie Exodus also is running off into a tangent. कोणीतरी मला सांगितलं की एक्झॉडस नावाचा चित्रपट सुद्धा कसाही सैरावैरा चाललेला आहे. म्हणजे And from now on, even if it is called Jesus of Nazareth, I will really have to see whether it is, agreeing with the Bible. आणि म्हणून अलीकडच्या काळात मे इट बी सन ऑफ गॉड, मे इट बी जीसस ऑफ नॅझरेथ, मी तर तपासल्याशिवाय बसणारच नाही. Amen. आमेन. And then there was this movie, Jesus Christ the Superstar. तर एक How many चित्रपट know होता it? जीसस क्राइस्ट द सुपरस्टार. किती लोकांना माहित आहे? Good. No, many don't know. बऱ्याच लोकांना माहिती नाही, विच इज गुड. And so they come out with songs also. Jesus Christ the Superstar. मध्ये गाणी पण लिहितात, जीसस क्राइस्ट द सुपरस्टार. You see, in the beginning it seems to be okay, this movie. सुरुवातीला हा चित्रपट ठीक वाटतो की ओके, Because the name itself, attracts a lot of people. कारण की ते नावच चित्रपटाचं बऱ्याच माणसांना, बिलीवर माणसांना, ख्रिस्ती माणसांना Yes. आकर्षित They करतं. say Jesus Shahenshah hai, Badshah hai. ते And so शहनशाह है, people बादशाह है. think we will go and see. अब लोकांच्या मनात यायला लागतं की चला वैसे भी अपन को थिएटर जाना मिलता नहीं है, ये चित्रपट के बहाने से चलो तो सही. But the deviousness परंतु त्याच्यात हा जो वेडेवाकडेपणा ते बायबल is revealed as you hear the author's opinion and the interpretation of the Bible in the beginning itself. लेखकानं बायबल विषयी जे काही अनुवाद करून सांगितलेलं आहे ते जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेलाच आपल्याला कळून येतं की हे बरोबर नाही. And in that, Judas is more edified or exalted than Jesus. आणि त्याच्यामध्ये येशूपेक्षा जास्त त्यांनी यहुदाला मोठा केलाय. And in that, there is a scene also where Judas is correcting Jesus. आणि तिथं एक त्या चित्रपटात असाही त्यांनी सीन केलेला आहे की जिथं यहुदा येशूला त्याची चूक सांगत आहे. And Judas is telling Jesus, don't be carnal now. आणि यहुदा येशूला सांगत आहे की तुम्ही दैहिक वागू नका. See? And he tells Jesus that he cannot get involved in his own fame, that as though Jesus was trying to get
fame and popularity. आणि यहूदा येशूला सांगायचा प्रयत्न करत आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रसिद्धीस होतात इतके पण असे बहकत वाहवत जाऊ नका. And there is a scene when Jesus on Palm Sunday comes riding on a donkey. आणि मग एक सीन आहे की जिथे झावळ्यांच्या रविवारी येशू ख्रिस्त गाढवावर बसून येताना दाखवला आहे. And in that scene they show Jesus is telling everyone, praise me, praise me, praise me, praise me. आणि त्या सीन मध्ये ते असं दाखवतात की येशू सगळ्यांना म्हणतो माझी स्तुती करा, माझी स्तुती करा, माझी स्तुती करा. Sing a song to me. मला गाणी गा, If मला you गाणी don't sing गा, a मला song to गाणी me, गा. the stones will sing a song. तुम्ही मला गाणी गायली नाही तर दगड माझी गाणी गातील. तुम्ही गाणी गा माझी. See? बरं झालं मी अजून पाहिलेलं नाही. आमेन. And Judas also sings a song. आणि यहूदाही गाणं म्हणतो. And in that song, त्यात he complains Jesus trying to gain attention of the crowd, wanting to be famous. त्या गाण्यामध्ये यहूदा येशूला जणू काही हे सांगायचा प्रयत्न करत आहे की तुम्ही लोकांच्या प्रसिद्धीमध्ये त्या प्रसिद्धी झोतामध्ये खूप वाहवत जाताय आणि सांभाळा वगैरे And वगैरे. in that movie, त्या चित्रपटात they show that all others are deceived except Judas. ते असं दाखवतात की बाकीचे सगळे फसले पण यहूदा नाही. And Judas tells every one of them, you are all blind, but I know what is happening. आणि यहूदा सगळ्यांना म्हणतोय की तुम्ही सगळे आंधळे आहात पण मला माहितीये की काय चाललंय आणि काय नाही. And in another scene, many people are coming to Jesus for prayer. आणि अजून एका चित्रात सीन मध्ये त्यांनी असं दाखवलं की बरीच माणसं येशूकडे प्रार्थना करून घ्यायला येतात. And Jesus is saying, no, don't come. So many of you don't come because there is not so much power in me to heal all of you. आणि येशू त्यांना म्हणतोय की नाही एवढी लोक माझ्याकडे आणू नका, एवढ्या लोकांनी माझ्याकडे येऊ नका, माझ्याकडे आज एवढं सामर्थ्य नाहीये की मी तुम्हाला सगळ्यांना बरं करीन. See? And in that movie, all along from beginning to end, it shows I thought Judas is trying to save the skin of Jesus. आणि त्या चित्रपटात त्यांनी असं सादरीकरण केलंय की जणू काही यहूदा येशूला वाचवायला बघतोय. See? Even in breaking of bread, he is telling them nobody loves me. आणि They प्रभू should. भोजनामध्ये पण तो त्यांना म्हणतोय की कोणाचंच माझ्यावरती प्रेम नाही, काय करायचं. And in the garden of Gethsemane, they show him completely disillusioned and he is not knowing what he is saying. आणि गेत्सेमनी बागेत त्यांनी असा दाखवलाय त्याला की जणू त्याला कळतच नाहीये तो काय करतोय. See? And he wants to be a martyr, they show. आणि त्याला शहीद व्हायचंय असं दाखवतात. शिरच्छेद त्याला स्वतःचा पाहिजे असं दाखवतात. And he's asking Judas, will I be noticed if I get martyred to the world? for आणि the तो world? यहूदाला विचारतोय की मी जर शहीद झालो तर जगाला मी कळीन ना, म्हणजे जगाला लक्षात येईल ना की मी शहीद झालो. I will get my reward from my father, isn't it? आणि मला माझ्या पित्यापासून प्रतिफळ मिळेल ना यहूदा. So it is all horrible. हॉरिबल. Never see that movie, Jesus Christ the superstar. You will get a wrong picture of Jesus. You will do nothing for Jesus. जीसस क्राइस्ट द सुपरस्टार हा चित्रपट कधीही बघू नका. तुम्हाला येशूची चुकीची प्रतिमा त्यातनं निर्माण होईल. See? In that case, even some crusades, somebody has started a crusade here, crusade there, crusade. Don't just rush because it's a Christian crusade. Know for sure they are preaching Christ. त्या बाबतीत मी तर पुढे जाऊन असंही म्हणेन की ह्यांचं क्रुसेड आहे, त्यांचं क्रुसेड आहे, ह्यांनी आशीर्वाद सभा भरवल्यात, त्यांनी भरवल्यात आणि वेड्यासारखे तुम्ही धावत धावत तिथे जाताय. असं करू नका. क्रुसेड कुणाच आहे, Yes. कोण प्रीचिंग करणार आहे, ते काय बोलतात ते पहिलं शोधा. Is he in touch with God? त्या बोलणाऱ्याचा देवाशी काही संबंध आहे की नाही, Is he walking with तो God? देवाबरोबर चालतोय की नाही. क्रुसेड कोई भी ले सकता है बेटा, संभालो. That woman of Shunem says, here is a man of God, holy man of God. Because he's a holy man of God, I'll give him place in my house. सुनेम करीन काय म्हटली, हा पवित्र देवाचा माणूस माझ्या घरासमोरून जातो. पवित्र टू बी अंडरलाईन. हा पवित्र देवाचा माणूस माझ्या समोरून जातो, मी याला घरात घेईन. Is that crusade person is a holy man of God? तो क्रुसेड घेणारा कोणी असो, तो देवाचा पवित्र माणूस आहे का. नाही तो येशूचं गाजवतो ना, मग मला जायलाच लागेल. नहीं वो यीशु का बोल रहे गा रहे ना, तो मुझे तो ऐसा लगा हम जाके बैठे. And that's why you cannot do much for God. म्हणून मग तुम्हाला देवाची कामं जी करता येत नाहीत ना, ती यासाठीच. Because they are giving a very poor image of Jesus. कारण ते येशूची प्रतिमाच इतकी वाईट आणि छोटी तोटकी देत आहेत की बस. Here you are getting 50, 60, 70% of the image of Christ. इथं तुम्हाला 50, 60, 70% येशूची प्रतिमा मिळतीये. That's why you are bearing fruits. आणि म्हणून तुम्हाला फळं येत आहेत. That's why you are working for God. म्हणून तुम्ही देवाची कामं हातात घेताय. That's why you are living a righteous life. म्हणून तुम्ही नीतिमान जीवन जगायचा कमीत कमी प्रयत्न तरी करताय. And then you go for some such crusade आणि where असल्या- Jesus is not being given properly. आणि असल्या सगळ्या लंगड्या पांगड्या क्रुसेडला जर तुम्ही जायला लागला की जिथे येशू ख्रिस्त धड सांगितला बोलला जात नाही, What happens? मग काय होतं. That 50%, 70% of the substance of Jesus is replaced with 2% and 5%. तुमच्यामध्ये असलेली ती येशू ख्रिस्ताची 50, 60, 70% गेलेली प्रतिमा
त्या तसल्यांच्या बोलण्यामुळे 2-5% येऊन घसरते. And then we don't do anything for God. आणि मग आपण देवासाठी काही करत नाही आणि म्हणायला लागतो ह्याला नावं त्याला And then नावं we हे say, बरोबर what आहे, ते happened to बरोबर आहे. him? Once upon a time he was living so much for God. आणि मग आपण म्हणायला लागतो ह्यांना काय झालं ही माणसं की काही देवासाठी एवढी जगायची. The substance काय? has reduced. त्यांच्याशी काय बोललं गेलंय, त्यांना काय सांगितलं गेलंय, सगळी भेसळ सगळा कचरा खायला घातलाय, त्यामुळे 2-5% माणसं आली आहेत. What kind of books do you read? कुठल्या पद्धतीची पुस्तकं तुम्ही Which वाचता, man of God's book do you read? कुठल्या देवाच्या सेवकाची पुस्तकं वाचता तुम्ही? No, it's a Christian book. नाही नाही, ख्रिश्चन पुस्तक आहे. Wrong, brother. नाही, तुम्ही चुकलाय. Wrong, sister. ख्रिश्चन पुस्तक आहे, ख्रिश्चन नाव आहे म्हणून आंध्यासारखं घेतलं आणि वाचलं. Many people will write. अरे लिहायला खूप लोक लिहितात, Many people write songs also. खूप माणसं गाणी लिहितात प्रभूची. All songs don't touch your spirit. सगळी गाणी नाही आपल्या आत्म्याला स्पर्श करत, All songs don't edify you. सगळी गाणी नाही उन्नती देत आपल्याला. Yes. I'm आणि giving you हे- some news. हे सांगू शकतात. दॅट आय एम टेलिंग यू. हे I'm giving you some news. मी तुम्हाला बातमी देतोय, बातमी, आजच्या ठळक बातम्या. See the subtlety of Satan. पहा ना, सैतान कसा शांतपणे घुसतोय. And in that movie they saw after Jesus is whipped, आणि त्या चित्रपटात ते दाखवतात येशूला मारल्यावर, then the song comes of superstar, Jesus the superstar. येशूला मारल्यानंतर, येशूनी फटके खाल्ल्यानंतर मग ते गाणं ते लोक दाखवतात, जीसस क्राइस्ट द सुपरस्टार. And then in that song, त्या गाण्यात when Jesus is whipped, जेव्हा येशूला मारलं जात आहे the martyrdom of Jesus has begun. की येशूचा शहीदपणा सुरू झाला, येशूचा शिरच्छेद सुरू झाला, And finally Jesus has won his fame. आणि सरतेशेवटी येशू प्रसिद्ध झाला. Did Jesus come for fame येशू and अशासाठी आला, adoration? येशू अशासाठी आला की लोकांनी त्याला असं प्रसिद्ध करावं. Just imagine कल्पना a करा, person who is raw in the Bible, जो व्यक्ती बायबल मध्ये कच्चा आहे and he goes to see this Jesus Christ the आणि तो superstar. कच्चा व्यक्ती जीसस क्राइस्ट द सुपरस्टार बघायला गेला, What kind of imagination he will have of Jesus? काय कल्पना निर्माण होईल त्याच्या डोक्यात येशूची. How will he grow in Jesus? कसा तो प्रभूकडे येईल आणि वाढील येईल. How will he know that Jesus really loves him? कसं काय त्याला कळेल की येशूचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे. त्याला कळेल का कधी हे? And in that movie, no resurrection of Jesus is shown. आणि त्या चित्रपटात येशूचं पुनरुत्थानही दाखवलेलं नाही. See? That means Jesus was not divine, म्हणजे येशू दैवी नाही, but a man starving for stardom. पण असा मनुष्य येशू त्यांनी तिथे रंगवून दाखवला की जो प्रसिद्धीसाठी तरसतोय. If you know Jesus as a being who only did things with good intention, you have got wrong picture of Jesus. तुम्ही जर येशूला फक्त अशा पद्धतीने ओळखताय की था एक अच्छा आदमी था जो हमेशा अच्छा करता था, तुमचं येशू विषयीचं चित्र चुकीचं आहे. If you know Jesus only by the stripes he received on his back in the natural and the physical, you don't know the real तुम्ही Jesus. येशू ख्रिस्ताला केवळ बिचारा त्याच्या पाठीवर त्यांनी फटके खाल्ले एवढ्याच नात्यानं ओळखत असाल तर ते चित्र चुकीचं आहे. If you see, you have seen only Mel Gibson's Passion of Christ, you will never grow in Jesus. तुम्ही मेल गिब्सनचं नुसतं पॅशन ऑफ क्राइस्ट बघत राहाल ना, तुम्ही येशू खरी वाढणार नाही. Because what is so great thing of Jesus being whipped and put on the cross? काय त्याच्यात एवढा मोठेपणा आहे? येशूला त्यांनी इतका मार खाताना दाखवलाय, रक्त बंबाळ होऊन Why? मांस सगळं बाहेर येऊन लटकलाय. उसमें क्या ग्रेड आहे? See, the two robbers were also being treated the same way. त्या दोन चोरांनाही त्यांनी तसंच वागवलंय. मग इसमें क्या ग्रेड हो गया? But you don't know. तुम्हाला माहित, Behind the physical beating, there was a spiritual sacrifice of Jesus. शारीरिक मारामागे येशूचा आध्यात्मिक त्याग पाहिलाय का कोणी? Yes. Huh? He was drinking the sins of mankind. पाप पीत होता तो मानव He जातीचा. said, take away the cup. He didn't say, take away the whip from me. तो म्हटला पेला माझ्यापासनं, जमलं तर लांब करा, फटके लांब करा म्हटला नाही. You need to get the proper picture of Jesus. येशूचं Only यथायोग्य seeing चित्र. Mel Gibson's Passion of Christ will never rise passion in your heart. मेल गिब्सनचं पॅशन ऑफ क्राइस्ट बघून तुमच्यात येशूसाठी पॅशन कधीही निर्माण होऊ शकत नाही. People say, लोक म्हणतात poor Jesus. बिचारा येशू. How true it is. किती खरं आहे. This world does not belong to good people. हे जग चांगल्या लोकांचं नाहीच. Poor Jesus. बिचारा येशू असं सगळं मग माणसं तो चित्रपट बघून बोलायला लागतात. Died. मेला A बिचारा. good man died किती- in a bad world. किती चांगला माणूस वाईट जगात मेला, किती मार खाल्ला, काय निर्दयी लोक आहेत. That does not give you salvation. त्यातनं तारण मिळत नाही ब्रदर. You वो should कमेंट बोल के know. तारण नहीं मिलता है. He took
the sins of the whole world. He drank the bitter cup that gave you salvation. तुम्हाला कळायला हवं, त्यांनी संपूर्ण मानव जातीचं पाप स्वतःवर घेतलेलं आहे. कडू पेला त्याने पिऊन घेतलेला आहे. तो मेला जरूर, तो पुनरुत्थितही झालेला आहे. हे सगळं तुम्हाला कळायला हवं. What kind of Jesus do you have? कुठल्या पद्धतीचा येशू तुझ्याकडे आहे? What kind of Jesus do you have? कुठल्या पद्धतीचा Just येशू because some तुझ्याकडे आहे? Tom, Dick and Harry has written some books on Jesus, we start reading it. अण्या मन्या सोन्याने काहीतरी येशूवर पुस्तकं लिहिली आणि आपण वाचून वेडे झालो. It's a fad. फॅड आहे अलीकडे हे. X person has written, let Y also write. एक्सनी लिहिलं, वायनी पण लिहा. If I अण्या don't लिहिला. write, मी जर लिहिलं नाही then what will the world say? तर मग जग काय म्हणेल? अण्या लिहायला लागला, मी कसा मागे राहू? फॅशन के लिए कुछ मत करो. The closest attribute of Jesus you will get is from the Bible. येशूची सगळ्यात जवळची प्रतिमा तुम्हाला जो कुठून मिळू शकते, तर ती कुठल्याही पिक्चर मधून नाही, कशातूनही नाही, बायबल मधून मिळेल. I got the proper picture of my Lord Jesus Christ from the Bible, and second is from the Holy Spirit. मला माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं योग्य चित्र बायबल मधून मिळालंय आणि दुसरं पवित्र आत्म्याकडून मिळालंय. And आणि also reading seasoned men and women of God who had a close walk with Jesus. देवाच्या मुरलेल्या सेवकांकडनं आणि सेविकांकडनं जे येशूच्या खूप जवळून चालले, अशांच्या पुस्तकांना वाचून मिळाले. Many people give me gift as they read here. Pastor here book वाचा. बरीच हे माणसं gift मला तुमच्यासाठी. गिफ्ट म्हणून It is पुस्तकं- lying in my house. बरीच माणसं मला गिफ्ट म्हणून पुस्तकं देतात. ती सगळी पुस्तकं माझ्या घरात पडलेली आहेत. Okay, because you cannot say I don't want to read it. ठीक आहे, कारण की आपण तोंडावर तर कोणाला म्हणू शकत नाही की नाही मी नाही वाचत, मला नको. But a few people, men of God, I read. पण काही देवाचे सेवक असे आहेत की ज्यांचं मी लिहिलेलं वाचतो. That's why today I'm standing here strong म्हणून आज in जर your मी midst. उभा आहे एवढा खंबीर, म्हणूनच उभा आहे. Are you understanding people कळतं का what मी I'm काय saying? म्हणतो? So Jesus Christ the superstar. Ah, the name sounds very good. तर जीसस क्राइस्ट द सुपरस्टार नाव फार चांगलं वाटतं. But they are attempting to rewrite the history of Jesus once again. पण त्यांचा प्रयत्न असा चाललाय की येशूचा जो खरा इतिहास आहे तो बाजूला ठेवून त्यांना येशूविषयी नवीन इतिहास लिहायचा आहे. Anybody rewriting the history of Jesus, don't even listen to them. जो कोणी येशूचा खरा इतिहास बाजूला ठेवून काहीतरी उगीचच नवीन इतिहास येशूचा लिहून दाखवायचा प्रयत्न करेल, त्यांचं वाचू नका, त्यांचं पाहू नका. Nobody can rewrite the history of Jesus. It is already written in the Bible, and that is it. येशूचा इतिहास परत कोणी लिहू शकत नाही. तो बायबलमध्ये लिहिलेला आहे एकदा आणि कायमचा. Amen. आमेन. Because in that movie, त्या चित्रपटात the traitor Judas, जुडस, फसव्या धोका देणारा, they show him as a victim of circumstance. त्याला बिचारा गणलं जातं की काय परिस्थितीला बांधलेला लाचार बिचारा. And they show Jesus as a burnt out celebrity who wants only fame and name on this earth. How stupid of them. आणि येशू ख्रिस्ताला एक जळून राख झालेली सेलिब्रिटी दाखवायचा प्रयत्न करतात की ज्याला ख्याती, ज्याला प्रसिद्धी, हे सगळं हवं होतं, जो यासाठी तरसलेला होता. किती बावळट आणि मूर्ख लोकांचा हा बाजार आहे. Don't encourage people saying, हे पिक्चर बघ ना, ते पिक्चर बघ ना, Passion of Christ बघा ना. Poor fellow, he is just growing in the Lord, and then he, without knowing the real Jesus, he will get a superficial Jesus. तुम्ही there. नका लोकांना प्रोत्साहन देऊ असं म्हणून की हा पिक्चर बघ ना, तो पिक्चर बघ ना, मग तुला येशू कळेल ना. बिचारा, त्याला येशूचं असलेलं चित्र पण नाहीसं व्हायचं. Then they will say, oh, Jesus is a villain. मग ते म्हणतील हळूहळू करून येशू विलन आहे. Let them first read the Bible. त्यांना बायबल वाचायला सांगा. Let them first come to church. त्यांना चर्चला यायला सांगा. त्यांना म्हणा, These days it's a fad not going to church. अलीकडे हे पण फॅड आलंय, चर्चला जायचं नाही. And that's why म्हणून they are only wanderers, ते भटकतात, like wandering star. भटकणारे तारे. And they don't have a proper picture of Jesus मग whatsoever. त्यांना येशूचं कधीच योग्य चित्र निर्माण होत नाही. Say, है ना? are you understanding people? कळतं ना मी काय म्हणतो? Praise God. देवाला धन्यवाद. I like that Hindi movie also of Jesus of Nazareth. It's good, quite good. मला तो हिंदी चित्रपट पण येशूचा आवडतो,
जीसस फक्त नाव आहे बहुतेक Yeah, त्याचं. that's I good don't know. because it is तेही very चांगलं आहे. close to the Bible. तो हिंदी चित्रपट पण चांगला आहे, तो बायबलच्या जवळचा आहे. And then 10 Commandments is good. 10 कमांडमेंट चांगला आहे. Don't take it all. सगळंच नाही त्यातलं घ्यायचं, पण 10 कमांडमेंट पण Any movie you चांगलं आहे. see, don't take it all. जो काही चित्रपट तुम्ही येशूवर सुद्धा पाहताना असं एकदम त्यातनं सगळं घेऊ नका. See, ignorance is one thing, अजाणता वेगळी बाब, but deceptivity is different. फसवेगिरी दुसरी बाब. Amen. आमेन. 10 Commandments is quite close to the 10 Bible. कमांडमेंट बायबलच्या जवळपास आहे. Amen. Little bit to dramatize certain situations, scenes, they may put little bit more emotions and all that. काही सीन मध्ये त्यांना नाट्य रूपांतर थोडस करायलाच लागतं ना, मग पिक्चर कशाला म्हणतात? Moses being friendly with that girl and की having मोशे friend त्या and all that. मुलीशी It's okay. म्हणजे मोशेची त्या मुलीशी मैत्री होती वगैरे वगैरे, ठीक. A little bit addition is okay, to bring out some essence, and emotional thing, then they add a few things. पण काही भावना, काही लागणूक त्याच्यामध्ये घालायला हे लोक खूप खेचून काय 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 नवीन त्यात टाकायला पाहतात. Say, तर ते काही प्रमाणात ठीक आहे, पण अदरवाईज नाही. if it is not touching the main story, it's okay. मुख्य गोष्टीला त्यातनं स्पर्श होत नसेल तर ठीक. So don't see Noah, नोआ बघायचा नाही. Jesus Christ the superstar. जीसस क्राइस्ट सुपरस्टार बघायचा नाही. I don't know how many other. अजून किती आहेत मला माहित नाही. I don't know about the Son of God. I have not seen. Somebody had given me, but I didn't get time to see it. सन ऑफ गॉडचं मला माहित नाही, कुणीतरी मला दिलं होतं, पण तेवढं पाहायला मला वेळ नाही. Let not your imagination that the Holy Spirit gives of Jesus not be replaced with any other imagination. पवित्र आत्मा तुम्हाला येशूचं जे काही चित्र देतो ना, त्या चित्राची जागा कुठल्याही पिक्चर मधून जो येशू दिला जातो त्याला करू देऊ नका. It can add a little bit to it, to थोडंसं- refine it, but not subtract what the Holy Spirit has given. थोडी भर घातली तर चालतंय, पण पवित्र आत्म्याने जे दिलेलं आहे त्यातनं काढता कामा नये. Because the devil is using these people. सैतान या माणसांना वापरतोय. Because the devil wants to spoil your imagination that the Holy Spirit is giving of Jesus to you. सैतानाला काय करायचंय? पवित्र आत्मा येशूचं जे चित्र आणि कल्पना तुम्हाला देत आहे ती सैतानाला वाकडी करायची आहे, That's why. बिघडवायची आहे. म्हणून Read the Bible every day. रोज बायबल वाचा. Read the Bible every day. रोज बायबल वाचा. You will never be confused of Jesus. कधी तुम्ही येशू विषयीनं गोंधळणार नाही. The Holy Spirit will give you the proper image of Jesus. पवित्र आत्मा तुम्हाला येशूचं योग्य चित्र देईल. Some people don't have faith because they have less of the substance of Jesus. काही लोकांकडे विश्वासच नसतो का? कारण येशू विषयी त्यांना जास्त काही माहितीच नाही. See, if you know less of a person, you cannot have faith on him. एखाद्या माणसाविषयीचं आपल्याला कमी ज्ञान आहे तर त्या माणसावर आपल्याला विश्वास टाकता येत नाही. Amen. आमेन. If you want your faith to be strong, जर तुमची इच्छा असेल खरंच की माझा विश्वास बळकट व्हावा, you should get the proper image of Jesus. तर तुम्हाला येशूचं एक योग्य चित्र निर्माण व्हायला हवं. Amen. Amen. The positivity of Jesus will stir up faith in you. येशू मधली सकारात्मकता तुमच्यातला विश्वास हलवून When सोडेल you आणि go away वाढवेल. from the Bible, हलवून सोडून वाढवेल. जेव्हा तुम्ही बायबल पासून लांब जाता then मग you get the human mind. हे मानवी डोकं चालायला लागतं. See, all this is human mind. हे सगळं मानवी डोकं आहे ना. हे पिक्चर हे लोक जे काही काढतात आणि करतात हे मानवी डोकं आहे. That's why I encourage people not to see many different movies of Jesus. आणि म्हणून मी लोकांना असंही प्रोत्साहन देऊ इच्छितो की येशू विषयीचे पण वेगवेगळे बरेच काही पिक्चर पाहायची गरज नाही. Amen. No different pictures of Jesus. ये है ना वो क्या देखना है. And then you already have Jesus of Nazareth. आणि जीसस ऑफ नॅझरेथ पूर्वीचा आमच्या काळातला आहे ना. It gives you some picture of Jesus, how he moved, how he lived. तो जीसस And ऑफ died नॅझरेथ and पिक्चर raised. आपल्याला योग्य चित्र देत आहे की येशू कसा राहिला, कसं काय बसायचा उठायचा, त्यातनं बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. That's why you can never outdo 10 commandments, no matter how much latest technologies they use. म्हणून 10 कमांडमेंट आपण दुसऱ्या रीतीनं कोणी आता परत काढू नाही शकत. तंत्रज्ञान किती वाढू दे, त्यांना कितीही काही करता येऊ दे. Because they say, the dividing of the Red Sea was not shown really accurately, but nowadays with technology latest, they can really show the proper separation of the Red Sea. का Who आता wants ते to लोक- see that? का आता ते लोक म्हणतात नाही 10 कमांडमेंट मध्ये त्यावेळेला तांबडा समुद्र जो दुभंगलेला दाखवलाय तो इतका टेक्निकली बरोबर दाखवलेला नाहीये. आता आपण नवीन काढून त्याला टेक्निकली अगदी बरोबर किसको देखना है. Technology, who wants to see? कोणाला बघाय. मुझे मालूम है मेरे प्रभु ने वो दुभंगा था. Amen. And so they say, no, we will actually show with latest technology how the sea was divided. मग त्यांना असं वाटतं की With नाही 3D आपण effects and 5D effects.
आपण 3D दाखवू 5D दाखवू एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी दाखवू की See, येशू but that will not improve your faith. त्यातनं आपला विश्वास कुठं वाढणार आहे? I already believe that the Red Sea was divided. माझा तर विश्वास आहे की माझ्या देवानी तांबडा समुद्र दुभंगला. Amen. मुझे देखना नहीं है, मुझे मालूम है. See, not because the movie showed it, but because the Bible says it. पिक्चर नाही दाखवलं म्हणून नाही, बायबल बोलतंय म्हणून है ना. So there will be some people who will give you a very distorted picture of तर Jesus. काही माणसं अशी असतील की जी तुम्हाला येशूचं काहीतरी बिघडलेलं वेडं वाकडं चित्र देतील. But the blessings come when you get a proper image of Jesus. पण आशीर्वाद कधी येतात? येशूचं योग्य चित्र आपल्या मनात निर्माण झालं की येतात. So any image of Jesus येशूची कुठलीही प्रतिमा which cannot show the true essential characteristics of his divine image, जी आपल्याला येशूच्या दैवी प्रतिमेचं यथायोग्य सार सादर करत नाही, or it doesn't show us the form that he took when he came on this earth, किंवा येशू ख्रिस्त जेव्हा भूतलावर आला त्याला त्याचं ते रूप कसं होतं हे योग्य रीतीनं दाखवत नाही, don't even hear him, don't even see it. अशांचं ऐकायचंही नाही आणि अशांनी किती काही चांगलं दाखवलेलं असलं तरी बघायचं नाही. There is one story circulated that took place about 300 years after Jesus, येशूनंतर 300 वर्षांनी घडलेली एक कथा सर्क्युलेट झालेली आहे. and he wrote it to the emperor in those times, saying, त्या काळातल्या एम्पररला त्याने ती लिहिली आणि म्हणाला, which earlier fathers ever painted an image of Christ कुठल्या अगोदरच्या वाडवडिलांनी येशू ख्रिस्ताविषयीची प्रतिमा अशी रंगवली आहे and put it in a church or a private home? आणि चर्चमध्ये का एखाद्याच्या घरामध्ये लावली आहे. And he writes further पुढे तो लिहितो, that they are deceiving ते फसवतायत who represent the biblical likeness even of saints in various forms, की वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या प्रतिमा निर्माण करून दाखवतायत, ते फसवतायत. because they do it according to their own fancy and mind. कारण ते स्वतःच्या कल्पनेनं आणि मनानं करतायत. Sometimes they show certain people as old and some other people as young. कधी कधी ते काही माणसांना म्हातारं दाखवतात, काहींना जवान दाखवतात. But have they seen them? त्यांनी पाहिलंय का त्यांना? So होते का all these ते? pictures of Saint Joseph and Saint Peter and Saint Paul that we have, in the books and every place, तर पुस्तकांमध्ये जागोजागी सेंट पीटर म्हणा, सेंट जोसेफ म्हणा, यांची सगळीची चित्रण फोटो दाखवले जातात. ते तसेच होते का हुबेहूब? Who knows? हे लोक तेव्हा होते का जेव्हा ते जिवंत होते? कुणाला माहित आहे? see, पीटर yet कैसा दिखता था? they showed, but he had a beard. पण वो लोग दिखाते पीटरला दाढी. Who knows? कुणाला माहित आहे? हु नोज? यू वर देयर? Nobody was there. तू था जब भी, मैं भी नहीं थी, तू भी नहीं था. But they want us to have a picture of how Peter looked. But that we don't know whether when we go to heaven we will be shocked. Peter didn't look like this. पण त्यांची इच्छा, ते लोक सगळं तपासतात, पाहतात आणि मग म्हणतात नाही पेत्रा असा असेल. मग पेत्राला दाढी. आपल्याला काय माहित, स्वर्गात गेल्यावर धक्का बसेल की पेत्राला दाढीच नव्हती. See, the image that today we have of Jesus with long hair, maybe when we go to heaven he may not have long hair. आज येशूची प्रतिमा आपल्या समोर काय असते? सगळीकडे येशूचा फोटो म्हणजे कसा? लांब केस. स्वर्गात गेल्यावर कदाचित नसले लांब केस, तर मग And then we won't even recognize them. आपण ओळखणार पण नाही मग की हा येशू आहे का हा पेत्र आहे. See, but the Spirit knows Jesus. पण आत्म्याला येशू माहित आहे. Amen. आमेन. Because he was a Nazarite means they think, oh, Nazarene means Nazarite. तो नाझोरी होता. तो नाझरेत गावात आला म्हणून ते म्हणतात ते नाझोरी होता, नासोरी होता. Amen. Amen. And they say, a Nazarite does not drink strong wine. आणि मग ते म्हणतात नाही नासोरी ना असा कडक द्राक्षारस पित नाही. But Jesus drank wine. येशूनी प्याला. See? But he said, I will not drink of this fruit juice. पण तो म्हणतो की मी या फळाचा रस पिणार नाही. And moreover, he turned water into wine. Isn't it? त्याहूनही जास्त त्याने पाण्याला द्राक्षारसात बदललं. Some people say, no, it was not real wine, it was fruit juice. काही लोक म्हणतात Why नाही. hide it? He काही लोक said म्हणतात wine. नाही. काही लोक म्हणतात नाही त्याने द्राक्षारस नाही केला, फळाचा रस केला. आता लपवायचं कशाला? जे केलं ते केलं. Amen. He turned it into wine. So त्याने what? द्राक्षारस केला. And wine was a very strong, healthy drink in आणि those times. वाईन त्या काळामध्ये एक स्ट्रॉंग आणि आरोग्य देणारं ड्रिंक होतं. It was good. Paul even said to his fellow, drink little wine for your stomach. पॉल म्हटला ना त्याच्या साथीदाराला एकदा, थोडीशी वाईन पी पोटासाठी. See? आत्ताच असेल तर थोडं ॲस्पिरिन घे पोटासाठी. See, अलीकडे that time असेल it तर was काय fine. म्हणते? ऍस्प्रिन घे का काय घे? ओमेज ले So लो. whatever. ओमेज. And so we don't know. So even in this breaking of bread, we see different pictures. त्या ब्रेकिंग ऑफ ब्रेड मध्ये पण आपण वेगवेगळी चित्र पाहतो. So somebody they show completely bald, but who knows? Poor fellow, he must be having lots of hair. आता Who had कोणतरी seen it? पूर्ण टकला दाखवलाय. हु नोस? किसने देखा? त्याला केस असतील तर Amen. We don't know. आपल्याला काय माहितीये? ज्याने त्यांनी आपापल्या परीनं रंगवून दाखवलंय. Praise the Lord. कि Only मुझे- Elisha was bald, isn't it? आता अलिशा टकला होता. We know. आपल्याला हे माहितीये कारण बायबल बोलतं.
Some people say, why he was bald? He could have prayed and the anointing would have fallen and he would have had hair. See, लोकही कमी नसतात. लोक But he didn't विचारतात pray. लोक विचारतात नाही पण तो टकला का होता, त्यांनी का नाही प्रेयर केली, त्यांनी प्रेयर करून देवाला केस मागितले असते, देवाने दिली असते. अरे पण वो तुझे काय करणे काय. And maybe he had prayed also, he didn't come. आणि कदाचित त्यांनी प्रार्थना केली असेल तरी आले नाही. आपने को क्या करना है. Because that incident took place. आता ती घटना घडलेली तुम्हाला माहितीये. All those 42 youths were, 42 मुलं they were mocking him. त्याची थट्टा करत होती. And he got angry तो चिडला, and cursed. शाप दिला. And see, later on he could have gone into his prayer room and said, Lord, what is this now? People are mocking at me. I pray that the hair should come तर back. मागावून तो आपल्या प्रार्थनेच्या खोलीत जाऊन देवाला म्हणू शकला असता की हे काय आहे, म्हणजे लोक आणि मुलं माझी आता थट्टा करायला लागलेली, तुम्हाला थोडेसे केस दे बाबा. See, but he didn't pray. त्याने नाही अशी Or प्रार्थना maybe he केली. prayed, it didn't come. किंवा त्यांनी केली असेल पण केस नाही उगवले. Certain things don't happen. What काही you will गोष्टी do? काही गोष्टी होत नाहीत, मग काय करायचं. क्या क्या करणे का, मरणे का. See, काही praise गोष्टी the होत Lord. नाहीत. That's why once Smith Wigglesworth was preaching, म्हणून एकदा स्मिथ विगल्सवर्थ प्रीचिंग करत होते and his daughter used to be setting up all those, like these people do, त्यांची मुलगी sound system. त्यांची मुलगी साऊंडवर असायची नेहमी, साऊंड सिस्टमवर. But the surprising thing was, आश्चर्यकारक बाब ही she was deaf, stone मुलगी deaf. त्यांची मुलगी ना बहिरी होती, जाम बहिरी. आणि काय करायची, त्यांच्या मीटिंग मध्ये साऊंड सिस्टम चालवायची, She used to set it up. साऊंड सिस्टम Poor लावायची thing. बिचारी. Now, he didn't have a big office and all. Wherever he used to go preaching, he used to take his daughter. आता स्मिथ विगल्सवर्थ त्यांचं काय मोठं ऑफिस वगैरे तेव्हा नव्हतं, तर जिथे कुठे जायचे तिथे आपल्या मुलीला घेऊन जायचे. And that day, the whole church was full. त्या दिवशी पूर्ण चर्च भरलं. And she was setting up the mics and all that. त्यांची मुलगी माईक्स आणि साऊंड लावत होती. And Smith Wigglesworth was going to preach. स्मिथ विगल्सवर्थ संदेश सांगणार होते. And he was looking out for his specs. आणि ते आपला चष्मा शोधत होते. And it was hanging around his neck. चष्मा असा इथे लटकलेला होता, पण ते शोधत होते. He's like, where's my specs? आणि ते म्हटले कुठे माझा चष्मा. And then he asked his daughter, where's my specs? मुलीला विचारलं माझा चष्मा कुठे आहे. And then people started, laughing. लोक लागली हसायला. They said, father is blind, the daughter is deaf. आणि मग लोक म्हणाली बाप आंधळा पोरगी बहिरी. Poor thing. बिचारे लोकांच्या Then जीवेला finally कधी-कधी he अडत told असतात. his daughter, I cannot hear. मग त्यांनी शेवटी मुलीला सांगितलं की मग ऐकू येत नाही. And his daughter, she couldn't hear him. आणि मुलीला ऐकू येईना ते काय So म्हणतात. it was taking some time. तर थोडा वेळ गेला हे सगळं करण्यात. And so people started, laughing. लोक हसायला लागली. Father is blind, daughter is deaf. What's वडील happening here? वडील आंधळे मुलगी बहिरी, या सभेत होणार काय. People will be healed or not? लोकांना बरं होणार की नाही. And then his daughter looked up मग मुलीनं त्यांच्यावर पाहिलं and she got the message. आणि तिला निरोप कळला. She increased the volume. तिनं मग आवाज वाढवला, आवाज नीट केला. And she said, Daddy, your आणि मग मुलीने इशारा Round your करून neck. सांगितलं डॅडी specs is round your neck. And गळ्यात then he आहे. put it on. मग त्यांनी चष्मा घातला. And then they said, मग ते म्हणाले you could not heal your own daughter. स्वतःच्या मुलीला बरं नाही करू शकला तुम्ही. One man stood up and said, एक व्यक्ती भरल्या सभेत उभा राहिला आणि बोलला तुम्ही स्वतःच्या मुलीला बरं नाही करू शकला. he said, first tell me, तर ते म्हणाले स्मिथ विगल्सवर्थ पहिलं तू मला सांग why was Elisha bald? अलिशा का टाकला होता. Then I will tell you why my मग मी तुला daughter is deaf. पहिलं तू मला सांग अलिशा टाकला का होता, मग मी तुला सांगतो माझी मुलगी बहिरी काय. And that day, त्या दिवशी such mighty healings and miracles took place. असं आरोग्य आणि चमत्कार सभेत घडले. God त्यांच्या shut everybody's mouth. देवानी सगळ्यांची तोंडच बंद केली. You need guts to preach when हिम्मत- you are in affliction. हिम्मत लागते. जेव्हा आपण स्वतः त्रासात असतो त्यावेळेला प्रीचिंग करायला हिम्मत लागते. What kind of image he must have had of Jesus? Tell काय me. प्रतिमा असेल ना त्यांच्या मनात येशूची. The stronger image you have of Jesus, जेवढी तुम्ही बलवान अशी प्रतिमा येशूची मनात निर्माण कराल the stronger you stand for Jesus. तेवढे तुम्ही येशूसाठी बलवान उभे राहाल. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. That strong you become for Jesus. तेवढे तुम्ही येशूसाठी बलवान व्हाल. Praise the Lord. Amen. So all these portraits they give of these men of God may be हे very सगळे different. चित्र हे लोक रंगवून देतात. हे सगळे 12 अपॉसल्स, डिसायपल्स, जीसस वगैरे वगैरे. And sometimes when they show Paul, they always show a receding hairline of Paul. आणि कधी कधी पॉलला दाखवताना आता पॉलचे केस जात आहेत म्हणजे असे दाखवतात. Amen. आमेन. And everybody has beard. आणि सगळ्यांना दाढी तर ठरलेलीच आहे, म्हणजे का हे मला अजून उमगलेलं नाही.
So we don't know exactly. आपल्याला अचूक माहित नाही, But पण one thing we know एक माहित आहे, is characteristics. त्याचा स्वभाव गुणधर्म. Because the Bible gives us his कारण characteristics. बायबल आपल्याला येशूचे स्वभाव गुणधर्म That's देतात. why don't go to his physical appearance. म्हणून त्याच्या शारीरिक रूपाकडे बघू नका, Go to his attributes. त्याच्या स्वभाव गुणधर्मांकडे जा. You will become strong. तुम्ही बलवान व्हाल. आमेन. On Good Friday, गुड फ्रायडेला we see our people put up the show, Jesus carrying the आपण cross. पाहतो आपली पण मुलं नाटक सादर करतात, येशूनी वधस्तंभ उचलला वगैरे वगैरे. Yes, it touches us. आपल्याला स्पर्श होतो, But पण behind that त्याच्या मागे is the spiritual know-how. आध्यात्मिक अर्थ असतात. Jesus drank the bitter cup. येशूनी तो कडू पेला पिऊन घेतला. Amen. आमेन. He never said no for the whipping, but for the bitter cup, he definitely said no. येशू त्या फटक्यांना नको म्हणत नव्हता, पण कडू पेला तो म्हणता जमलं तर काढा. That only the church knows. हे फक्त चर्चला ठाऊक आहे. The world knows his physical suffering, the church knows his spiritual suffering. जगाला येशूचे शारीरिक त्रास समजतात, चर्चला येशूचे आत्मिक त्रास कळतात. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. Second point is दुसरा मुद्दा, how to look unto Jesus. येशूकडे कसं पाहायचं. How to look unto Jesus. येशूकडे कसं पाहायचं. How do you look to Jesus? येशूकडे आपण कसं पाहतो. When you don't know how he looks. जेव्हा आपल्याला हेच माहिती नाहीये की येशू दिसायला कसा होता. There are two ways you can look at things that you don't see. दोन रीती असतात, ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्यांच्याकडे पाहायच्या दोन रीती आहेत. See, there are two ways you can look at things that you don't see. अदृश्य गोष्टींना पाहायचे दोन मार्ग आहेत. One is एक, you read of that person's life. त्या व्यक्तीचं जीवन वाचणं, Keep on reading. वाचत राहणं, That you start knowing in your mind how he looks की डोक्यात हळूहळू मग कळायला लागतं हा दिसायला कसा असेल, and how he behaves, हा कसा वागला असेल, what he did. ह्याने काय केलं. See, you need go on reading of that person. त्या व्यक्तीविषयी वाचत राहा, वाचत राहा. You almost know him to the point of having seen him. मग जवळजवळ तो व्यक्ती आपल्याला इतका कळायला लागतो की जणू आपण त्याला पाहिलेलंच आहे, जरी पाहिलेलं नाही तरी. Amen. आमेन. So if you want to know तर तुम्हाला जाणून or घ्यायचं if you want असेल, to look to Jesus, तुम्हाला जे येशूकडे पाहायचं असेल, go on reading about Jesus. येशूविषयी वाचत राहा, Go on reading about येशूविषयी वाचत राहा. Matthew, Mark, Luke, John. मत्तय, मार्क, लूक, योहान, Even the letters. पत्र देखील Keep on reading it वाचत राहा. till you really get the proper picture of Jesus. जोवर येशूचं आपल्याला योग्य चित्र मिळत नाही तोवर There is another way, अजून एक मार्ग आहे, and that is you meet him. आणि तो म्हणजे त्याला तुम्ही भेटणे. Amen. आमेन. When you meet a person, you know him. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटता तुम्हाला तो व्यक्ती कळतो. Because that is how you see him. अशा रीतीने आपण त्याला पाहतो. If you walked with him, like Peter, James, and John walked with Jesus, they know him. जसं पेत्र, योहान, याकोब येशू बरोबर चालले, त्यांना येशू माहिती होता. But supposing you don't meet him, पण समजा आपण त्याला भेटलो नाही, then you have to take the help of your imagination. तर मग कल्पनेची मदत घ्यायची. Amen. Amen. Like when someone tells you of Mahatma Gandhi, जसं कोणीतरी तुम्हाला महात्मा गांधींविषयी सांगितलं, you suddenly know how he looks, अचानक आपल्याला कळतं की ते दिसायला कसे, how he walked, ते कसे चालले. the lathi he had, तिची or kati, काठी. whatever he had, ती काठी जी त्यांच्या हातात होती ती घेऊन ते कसे how चालायचे, he walked with humility. कसे नम्रतेनं चालायचे. He had his specs. त्यांचा जो एक विशिष्ट पद्धतीचा चष्मा होता, You can have a picture of him. त्यांचं चित्र आपण तसं रंगवू लागतो. But how many have really seen him? पण किती लोकांनी महात्मा गांधींना खरोखर पाहिलंय. Anybody here seen Mahatma इथे कोणी आहे? Gandhi? You saw. आणि See त्यांनी that. पाहिलंय. Anyone? आणि Oh, there कोणी, is somebody there. आणि पण कोणी आहे, There is somebody there. त्यांनी महात्मा गांधींना पाहिलेलं आहे. You must be very old then. म्हणजे तुम्ही वयस्कर असाल खूप. How old are you? येत नाही मा, 80. 82. 82, Ah, surely. Then you have seen it. तुम्ही नक्कीच पाहिलंय. My mother had seen. माझ्या आईने पाहिले होते. We have not seen, isn't it? आम्ही नाही बा, आपण, तुम्ही पाहिलं. तू देखा बेटा? Huh? मैं तो नहीं But then देखा. how do you correctly portray Mahatma Gandhi? तो महात्मा गांधी के बारे में आप लोग इतने अच्छे से कैसे बोलते हो? You know his story, त्यांची गोष्ट तुम्हाला the माहिती आहे. Dandi March and the Huh? salt thing and दांडी यात्रा, मीठ, साऊथ आफ्रिका, all that people know how. लोकांना हे सगळं माहिती आहे. त्यांचं धोतर, चरखा, हातातली काठी, डोळ्यावरचा चष्मा. How do you know? कसं काय तुम्हाला Even my माहित? little Sandra will know. माझ्या लहान सँडालाही माहिती आहे. कसं बरं? Because कारण they have read, वाचलंय, they have seen his statues, त्यांनी त्यांचे पुतळे they have पाहिले, seen his photos. फोटो पाहिलाय. Right. And we really know even in that photo how he looked is the same way he looked in आणि real. आपल्याला माहितीये की या फोटोत ते जसे दिसतात तसेच ते दिसायचे. नाही पण आम्ही नाही बघितलं. अरे पण दुसऱ्या लोकांनी बघितलं. दुसऱ्यांनी पाहिलेलं ना, त्यांनी फोटो काढून ठेवलेत त्यांचे. So you know for sure this is the correct image of Mahatma तर Gandhi. आपल्याला नक्की माहिती असतं की हे महात्मा गांधी आहेत.
Amen. Amen. But we have not seen Jesus. Nobody had seen Jesus. पण आता येशूला असं कोणी पाहिलेलं नाही. And those who had seen Jesus did not keep a proper portrait. आणि ज्यांनी पाहिलं होतं त्यांनी योग्य प्रतिमा दिलेली नाही. That's why you need to read the Bible म्हणून आपण बायबल वाचायची गरज आहे. to get the picture of Jesus. येशूचं चित्र आपल्याला प्राप्त व्हावं. Amen. Amen. And then you start imagining him. आणि मग कल्पना करायला लागायची येशूची. Because there is an inherent nature in each one of का us आपल्या प्रत्येकात एक जातीनं स्वभाव आहे. to see visions, दृष्टांत पाहायचा, to have imagination. कल्पना रंगवायचा. Imagination is a gift given by God to every person. कल्पना ही एक देणगी देवानी प्रत्येक मानवाला दिली आहे. You have to look to him through your imagination. कल्पनेनं त्यांच्याकडे पाहायचं. If you read the book of Psalms, जर तुम्ही स्तोत्रसंहिता वाचलं you will gather that most of it that David wrote, तर तुम्हाला कळेल की जास्तीत जास्त स्तोत्र जी दाविदानं लिहिली आहेत he wrote through ती imagination. कल्पनेनं लिहिली आहेत. Amen. आमेन. He wrote through imagination. कल्पनेनं लिहिलेली आहे. And the best person who can revive your imagination is the Holy Spirit. आणि सगळ्यात चांगला व्यक्ती जो तुमच्या कल्पनेला सजीव करून सोडू शकतो तो म्हणजे पवित्र आत्मा. Holy Spirit. पवित्र आत्मा. Holy Spirit. पवित्र आत्मा. That means म्हणजे- a combination of reading the Bible with the Holy Spirit can give you the exact picture of Jesus. बायबल वाचणे आणि पवित्र आत्मा हे कॉम्बिनेशन जर आपण केलं तर त्यातून आपल्याला येशूचं अगदी योग्य बरोबर ते चित्र The मिळेल. substance of Jesus should increase from 2% to 10% to 50% to 70%. येशू ख्रिस्ताविषयीचं आपल्याला असलेलं ज्ञान 2%, 5% इथून आता 70% तरी जायला हवं. It has to increase till 100%. 100% मी म्हणतो वाढायला हवं. On that depends your life. That Our- depends your hope, your strength, your confidence, your blessings, everything. त्यावर तुमचं सगळं अवलंबून आहे. तुमचं जीवन, तुमची आशा, तुमची शक्ती, सगळं विश्वास. Paul, after many years, writes पॉल अनेक वर्षांनंतर लिहितो that I may know him. की मी त्याला जाणावे. He did miracles. त्यांनी He चमत्कार did केले. healings. त्यांनी आरोग्य He केलं. did many things. पॉलच्या हस्ते असाधारण चमत्कार झाले, लोकांना आरोग्य मिळालं. पॉलनी बरंच काही केलं. Yet he says तरी तो म्हणतो that I may know him. की मी त्याला जाणावे. He didn't say on the Damascus road. दिमिश्काच्या रस्त्यावर तो हे बोलला नाही. He didn't say after visiting Peter for 15 days. आणि 15 दिवस पीटर बरोबर राहिला तेव्हा हे बोलला नाही. After many years of ministry. सेवा केल्यानंतर, सेवेच्या अनेक वर्षांनंतर That I may know him. पॉल परत असं म्हणतो की मी त्याला जाणावे. What is he saying? तो काय म्हणतो? From 10% I want to reach to 20%, मला 30%, 50%, 70%, 100%. मला त्या 10% 20, 50, 70, 100% येशू कळायला हवाय. मी त्याला जाणावे. You need to desire for him. अशी इच्छा पाहिजे त्याची. Desire for him. इच्छा पाहिजे. The more you desire, जेवढी तुम्ही येशूची इच्छा the बाळगा more substance of Jesus you have, तेवढी येशूची प्रतिमा वाढत्या प्रमाणात तुमच्यात निर्माण the होईल. more stronger you become, तेवढे तुम्ही खंबीर आणि बळकट the व्हाल. more beloved of Jesus you become. तेवढे तुम्ही येशूचे लाडके व्हाल. Are you प्रिय understanding, व्हाल. people? Life is not all what we are seeking for. आयुष्य केवळ ज्या गोष्टींमागे आपण लागलोय ते Life नाहीये. is not how much money you gained, how much possession you got, how much post you got, whether you got a name or fame. That is not तुझ्याकडे life. किती पैसा आहे, तू किती पैसे कमवले, तू किती नाव कमवलं, तू किती मोठा झाला, फक्त ह्याला That is जीवन not life. म्हणत नाहीत. ह्याला जीवन म्हणत नाहीत. हे जीवन नाहीये. That is not life. हे जीवन नाही. How much of the substance of Jesus you have in you? येशूची किती मोठी प्रतिमा तुझ्यात निर्माण झाली आहे त्याला जीवन म्हणतात. Because कारण we are all going to go to heaven. आपण सगळे स्वर्गात जाणार आहोत. We are going to meet our Savior आपल्या Jesus. तारणाऱ्याला येशूला भेटणार आहोत. Life does not end here. आपलं जीवन इथं संपत नाही. It begins there. आपलं इथे सुरू होतं. At death it begins. आपल्या मृत्यूला आपलं जीवन सुरू Your होतं. real life begins after death. तुमचं खरं जीवन मृत्यूनंतर सुरू होतं. This is not real life. हे खरं जीवन नाही. This is the shadow. ही सावली आहे. The real is coming. खरं येत आहे. And we need to prepare for the real. आणि त्या खऱ्याची तयारी आपण करायला हवी. Praise the Lord. Amen. We'll continue next week. येत्या आठवडी आपण संदेश सुरू ठेवू. Daily sit at the feet of Jesus. रोज येशूच्या चरणी बसा. Daily look at Jesus. रोज येशूकडे पहा. Whether I sleep or walk or eat, I have the image of Jesus.
मी चालतो झोपतो जे काही करतो माझ्या समोर येशू सतत असतो. I'm not bothered about how the world looks at my Jesus. मी काही पर्वा करत नाही की लोक काय म्हणतात, लोक येशूला काय नजरेने पाहतात, मला काय Even at करायचं. nights, रात्री पण I sing songs. मी गाणी गातो, I look at my Jesus. मी माझ्या येशूकडे पाहतो, I'm reading the Bible मी बायबल वाचतो, at night in my imagination. माझ्या कल्पनेमध्ये रात्री, It all flows in through me. आणि सगळं माझ्याद्वारे वाहतं. That's how I can give you the proper substance of Jesus. आणि म्हणून मी तुम्हाला येशूची योग्य प्रतिमा आजवर जी देऊ शकलो ती यामुळे. I want to give you a proper picture of Jesus. मला तुम्हाला येशूचं योग्य चित्र द्यायचं आहे. Praise the Lord. आमेन. Shall we all worship Him? मग सगळ्यांनी मिळून त्याची आराधना करायची का? Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु Thank you, Jesus. संभालेगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा. Glory to you, Lord. कधीही ना सोडणार, कधीही ना टाकणार, कधीही ना सोडणार, कधीही ना टाकणार. जशी आई संभाळते माझा येशू संभाळणार. जशी आई संभाळते माझा येशू संभाळणार. उराशी ठेवणार, तुझ्या चिंता काढणार. उराशी ठेवणार, माझ्या चिंता काढणार. जशी आई संभाळते मला येशू संभाळणार. जशी आई संभाळते मला येशू संभाळणार. Yes, let us not be like that person with the one talent त्या एक नाणं असलेल्या माणसासारखे होऊ नका, who did nothing for his master ज्याने आपल्या धन्यासाठी काही केलं नाही, because he had a wrong image of his master. कारण त्याचं चित्रच आपल्या धन्याविषयी चुकीचं होतं. What kind of image do we carry काय of our प्रतिमा master? आहे आपल्या धन्याविषयीची तुमच्या मनात? Our master is a loving master, आपला धनी प्रेमळ आहे, a caring master. एक काळजी करणारा, आई सारखा जीवापाड सांभाळणारा, उराशी ठेवणारा, क्षमा करणारा, Merciful God, दयाळू देव, loving Savior, प्रेमळ ताळणारा, one who died for us on the cross of Calvary. जो काल्वरीच्या वधस्तंभी आपल्यासाठी मरण पावला. ख्रिस्त गुरु माऊली, माय माझी माऊली. Not as a martyr. शहीद नाही, He is not Shahid. तो शहीद नाही झालेला, He voluntarily gave up his Holy Ghost त्याने स्वेच्छेने प्राण दिलाय for our sins. आपल्या पापांसाठी. He came तो आला for us. आपल्यासाठी. My Jesus came for us, माझा येशू आला आपल्यासाठी. took our sins, आपलं पाप त्याने घेतलं, died on the cross of Calvary काल्वरीच्या वधस्तंभावर Rose मरण again. पावला, परत उठला, to be with us, आपल्या बरोबर कायम राहायला, to take us to heaven. आपल्याला स्वर्गात घेऊन जायला.
that we may live with him forever and की ever. आपण कायम कायम त्याच्या बरोबर राहावं. Our real life has to yet start. आपलं खरं जीवन अजून सुरू नाही झालं Yes, this life is still there in us now, आहे. आपल्याकडे आत्ताही आयुष्य नाही असं नाही, but the quality life, पण चांगल्या दर्जाचं जीवन it will start. अजून सुरू नाही झालेलं, Start. होणार आहे. Rabba shaka rabba rabba. मेरे कारण वो Raman. घायल हुआ, Shut. मेरे पाप को Yes. उठा लिया. Yes, what kind of picture you तेरे have? भी कारण वो ही घायल हुआ है. तेरे मेरे भी पापों को इस जीसस ने ही उठाया है. जैसे माता मेरी माँ मुझे संभालती है, Yes, look on the cross. वैसे ही मेरा यीशु मुझे संभालते रहेगा. How strong is your imagination? काय कल्पना आहे तुमची येशूविषयी? Portrait before your तुम्ही mind. काय मानता त्याला? विलन मानता? शहीद मानता? पॉप्युलॅरिटी साठी वेडा झालेला माणूस मानता? की माऊली, माय, बाप, दयाळू देव मानता? Say, It's what up to kind you. of picture we have to of you. Jesus? काय चित्र रंगवलंय राजा तुझ्या मनात येशूचं? तू क्या बोलता है? तू येशू कौन है? Who is Jesus? क्या कहना है तेरा? बोल, येशू कौन है? Jesus asked his disciples, येशूने त्याच्या शिष्यांना विचारलं, what does the world say काय म्हणतं about जग me? माझ्याविषयी? मला सांग, Who am I? मी कोण आहे? Say, that is a very strong question. हा प्रश्न फार खंबीर आहे. And what do you say? आणि तू काय म्हणतो की Yes. मी कोण आहे? That divides the people. तिथून लोक विभक्त होतात. Jesus said, येशू बोलला, what does the world say about me? लोक काय म्हणतात, जग काय म्हणतं, मी कोण आहे? But what do you say also? ठीक आहे, जग असं म्हणतं, तू काय म्हणतो, मी कोण आहे? What kind of picture the world has about me and what kind of picture do you have of me? जगाने माझं चित्र काय रंगवलंय? ठीक आहे, असं रंगवलंय. तू काय रंगवलंय? Yes, that will bring out the best or the worst out of you. त्यातनं बाहेर पडेल येशू चांगला की येशू वाईट. People said, लोक बोलले, the disciples said, शिष्य बोलले, some call you Jeremiah, काही लोक तुम्हाला इरम्या म्हणतात, some call you Isaiah, काही यशया म्हणतात, some call you this prophet and that काही prophet. असा संदेश तसा. बहुत सारे नाम लोगों ने आपको दिए सर, But at least they call them prophets. पण कमीत कमी संदेशता तरी म्हटले. What do others call you? दुसरी माणसं काय म्हणतात? Oh, some call you, you are a good person. काही म्हणतात आप बडे अच्छे हो, Yes, they say that you are martyred. काही म्हणतात तुम्ही शहीद होताय. What do you say? ठीक आहे, ते त्यांचं झालं. मला तुमचं सांगा, तुम्ही काय म्हणता? Peter said, पीटर बोलला, thou art Christ, तू ख्रिस्त आहेस, the Son of the living God. जिवंत देवाचा पुत्र आहेस. Blessed are you, Peter Barjona. पीटर बारजोना, तू आशीर्वादित आहेस. Flesh and blood has not revealed this truth to you, रक्त आणि मांसाने तुला हे सत्य प्रगट केलेलं नाही, but my Father in heaven has revealed this truth to माझ्या you. स्वर्गीय बापाने तुला हे सत्य प्रगट केलं. Rabba shakara bara mara manthala rabba. Father, दे बापा, reveal your Son to us. तुझा पुत्र आम्हाला प्रगट कर. Reveal your Son to us तुझा पुत्र आम्हाला प्रगट कर. through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे कर. On the revelation of Jesus, येशूच्या प्रगटीकरणावर our faith, the promises of God, the blessings and hope and confidence rest. आपला विश्वास, देवाची अभिवचन, आपले आशीर्वाद, आपलं सगळं अवलंबून आहे. Because Jesus said, blessed are you, Simon. कारण येशू म्हणाला, शिमोना तू आशीर्वादित आहे. When you get the proper revelation of Jesus, blessed are you. येशूचं योग्य प्रगटीकरण तुम्हाला झालं की मग तुम्ही आशीर्वादित. Blessed are you. आशीर्वादित. Lord, प्रभू thank you धन्यवाद, for revealing Jesus to us in a different फार way. वेगळ्या रीतीने आज तू आम्हाला येशू सादर केला.
according to your word, तुझ्या शब्दानुरूप you have revealed Jesus to तू us. आम्हाला येशू सादर केला. Let it be imprinted in every member's mind, प्रत्येक मेंबरच्या मनात हा येशू बिंबव, that we may grow in our faith, की आम्ही आमच्या विश्वासात वाढावं, that we may live a confident life, की आम्ही एक विश्वासाने भरलेलं that we जीवन may be जगावं, healed and blessed and की delivered. आम्हाला आरोग्य मिळावं, आशीर्वाद मिळावा, सुटका मिळावी. Now, आता based on the revelation of Jesus, येशूच्या प्रगटीकरणावर आधारभूत heal my people, माझ्या लोकांना आरोग्य दे, bless my people, माझ्या लोकांना आशीर्वाद दे, deliver my माझ्या people. लोकांना सुटका दे. See, all the blessings are coming. पहा सारे आशीर्वाद येत आहेत. According to the substance of Jesus you have in your heart, जसा येशू तुम्हाला आज सादर केला गेला तसे आशीर्वाद येऊ लागले, it's coming upon you. येत आहेत तुमच्यावर. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा तुम्ही. Amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा.